हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खूप खूप आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, ज्या परीक्षेची तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा करताय ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. म्हणजे 2-3 दिवसांवर आलेली परीक्षा आहे. मग अशा वेळेस आता तुमचा अभ्यास झाला असेल ऑब्वियस आहे. आणि अभ्यासाची प्रक्रिया जी कधीही पूर्ण होत नसते. तुमचा अभ्यास कधीही फुलफिलमेंट होणार नाही किंवा 100% होणार नाही. आपला जो अभ्यास असतो, जितका अभ्यास झालाय त्याला आपल्याला काय करायचं असतं फक्त त्या अभ्यासाचं आता प्रॉपर अप्लिकेशन करून. ठीक आहे, पूर्ण प्रश्न तसं कधी होणार नाही की तुम्ही वाचलेत आणि पूर्णचे पूर्ण प्रश्न आले, तसं कधीच होणार नाही. ठीक आहे, पण आपला जितका अभ्यास झालाय त्याचं अप्लिकेशन करून आपल्याला इतर उत्तर कसे काढता येतील याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि काही चुका असतात, संभाव्य चुका, ज्या मी सर्व लोक करतो. ह्या चुका तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने टाळाव्या लागतील. व्हिडिओ फार लेंदी नसेल, शॉर्ट व्हिडिओ आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या परीक्षेत कोणत्या चुका करू नये, ठीक आहे, याची एक आयडिया येईल. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या सेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, आता परीक्षा देणारे विद्यार्थी दोन आहेत. एक पहिले आहेत जे 100% नवीन आहेत, आणि एक आहेत जे ओल्ड स्टुडंट आहेत. ठीक आहे, आता मुद्दा असा आहे, न्यूली जे आहेत हे काय करतात, हे चुकांमधून शिकायचं असतं आणि हे चुकांमधून शिकलेले असतात. मग आपण असं कन्सिडर करू की ज्यांनी प्री पास केली आहे किंवा थोड्या थोड्या मार्क्स राहिली आहे, आणि न्यू अटेम्प्ट हा फर्स्ट अटेम्प्ट. आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे की तुमचा कोणता अटेम्प्ट आहे तर. ठीक आहे, आता सर्वात पहिला मुद्दा आहे की काही चुका असतात ज्याला आपण काय म्हणतोय, ज्याला म्हणतो आपण कॉमन एरर. ठीक आहे, हे कॉमन एरर आहे, ते प्रत्येकाचे सारखेच होणार आहे. जसं की बघा, सर्वात पहिले आपण काय करतो, गोंधळ करतो रोल नंबर मध्ये. सर्वात पहिले काय करायचं, आपला रोल नंबर जो आहे हा व्यवस्थित भरायचा. नंबर 2, आपला सब्जेक्ट कोड हा व्यवस्थित भरायचा आहे. रोल नंबर चुकीचा जरी लिहिला तरी आयोग पेपर चेक करतं, काहीही फरक पडत नाही. पण मी म्हणतो चुकवायचाच कशाला. नंबर 2, तुमचा सब्जेक्ट कोड तुम्ही व्यवस्थित लिहिलाय का. फक्त जी चूक कधीही करू नये तो म्हणजे सेट कोड, जो असतो ना एबीसीडी, हा तुम्ही बरोबरच लिहिला पाहिजे. जर तुम्ही चुकीचा लिहिला तर तुमचा पेपर ए म्हणून तपासला जातोय. मी तुम्हाला सांगतोय, रोल नंबर चुकला काहीही फरक पडत नाही, सब्जेक्ट कोड चुकला काहीही फरक पडत नाही, पण बाळांनो, तुमचा जो सेट कोड आहे ए बी सी डी हा जर चुकला तर तुमचा पेपर ए म्हणून चेक केला जातो. मग तो कोणत्याही सेटचा असो, त्याच्यामुळे तुम्हाला ती एक काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर हॉल तिकीट किती असावे, तर हॉल तिकीट एकच असू द्या तुमच्याकडे, काही गरज नाही. ठीक आहे, एकच हॉल तिकीट असू द्या. कलेक्ट, ठीक आहे, तुमचं जे कलेक्ट होईल ते नाही, दोन दोन ठेवा, कारण की ते लिहून कलेक्ट करावं लागतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पेन जो आहे हा ब्लॅकच असावा लागतो. नवीन विद्यार्थ्यांना सांगतोय, पेन ब्लॅक असावा लागतो. आणि जरा तो थोडीशी नीप आहे ना, त्याची नीप ही थोडी जाड असावी. सो त्याच्यामुळे काय होतं, ओल फास्ट केला जातो. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही काय करा, हॉल तिकीट एकही असलं तर चालेल. मी परत एकदा सांगतोय, एक असेल तरी चालतं, एक झेरॉक्स असू द्या जास्तीची. पण तुमच्याकडे ज्या प्रूफ आहेत, प्रूफ कोणतंही, आधार कार्ड, पॅन कार्ड, याच्यात दोन दोन असू द्या, ह्या दोन असू द्या. 1 रुपया जास्त जाईल, काही फरक नाही. आणि आणखी पेन आणखी एक ऍक्सेस मध्ये असू द्या. कधी कधी असं होतं चालणार नाही वगैरे, असं होऊ शकतं. या झाल्या काही कॉमन गोष्टी. आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे सेंटर आहे, या सेंटरवर तुम्ही किमान 30 मिनिटं आधी पोहोचा. 30 मिनिटं आधी, कारण की ते बायोमेट्रिक वगैरे याला वेळ लागतो थोडासा. आणि आयोग फार स्ट्रिक्ट आहे, 1 मिनिट जरी लेट झाला तरी मग कधी कधी एखाद्या रूमवर जे असतात ते तुम्हाला अलाउ करणार नाही, असं होऊ शकतं. सेंटरवर 30 मिनिट आधी तुम्ही पोहोचलंच पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, सेंटरवर अनेक सारे तज्ञ व्यक्ती असतात. सो त्या तज्ञ व्यक्तीसोबत
जे तुमचं काय म्हणताय, तुमच्या ज्या गॉसिप्स आहेत त्या टाळा. असतं ना, यावेळेस कट ऑफ किती लागेल, हा प्रश्न असा, तो प्रश्न तसा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळा. मी तर म्हणतो त्या दिवशी हेडसेट घेऊन जा कानात टाकून आणि मायक्रो नोट्स घेऊन जा वाचायला. एकट्यात बसा, गॉसिप्स करू नका. त्यानं काय होतं, डिमोरलाइज होतात. लक्षात ठेवायचं, ज्यांना काही भेंड येत नाही तेच लोक जास्त गॉसिप्स करत बसतात. याची आणखी मजा कुठे येते, पेपर वन नंतर. जेव्हा पेपर वन होऊन जातो तेव्हा मग मुलं डिस्कस करतात, याचे आन्सर हे पाहिजे होतं, याचे आन्सर ते पाहिजे होतं, असं पाहिजे होतं, अमुक तमुक. पण लक्षात ठेवायचं, पेपर वन नंतरच्या टाइम मध्ये सेंटरवर जास्त वेळ आधी येऊ नका, नाही तर मग ते काय होतं, ते गॉसिप्स, टाइमपास या गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो. सो हे जरा तुमच्यासाठी काय होतं, धोकादायक ठरू शकतं. सर्वात महत्वाचं, जसा की लोकसंख्या टॉपिक आहे, याच्यावर एखादा प्रश्न असतो, ठीक आहे, किंवा तुमचा दारिद्र्य नावाचा टॉपिक आहे, याच्यावर एखादा प्रश्न असतोच, ठीक आहे. भूगोलामध्ये भूरूप यावर एक टॉपिक असतो, खनिज यावर एक टॉपिक असतो. सो याची याची काय करा, फास्ट ट्रॅक रिव्हिजन करा. एक रिव्हिजन करू शकता तुम्ही. सो हे जे कॉमन पॉइंट आहेत यावर लक्ष द्या. ह्या चुका अशा चुका असतात की जे तुमच्या हातात आलेले यश गमावू शकतात. कळलं का? त्याच्यामुळे याच्या बाबतीत तुम्ही बिनधास्त राहा. आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. आता पेपर सोडवताना काय काळजी घ्या. पहिली गोष्ट, बरेच सारे मुलं म्हणतात राज्यसेवेच्या पेपर वन मध्ये झोप होते. नाही, हा झोप उडवणारा पेपर आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पेपर वन सॉल्व्ह करताय, ज्याला आपण जीएस म्हणतोय, सामान्य अध्ययन म्हणतोय, तेव्हा तुम्ही काय काय काळजी घ्यायची आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, नंबर एक, काळजी ही घ्यायची आहे की तुम्ही सर्वात पहिले, आता समजून घ्या की तुमचा फेवरेट विषय आहे. समजा मला पेपर सोडवायचा, मी कसा सोडवेल बघा. मी काय करेन, मला तुलनेने इझी जाणारे विषय कोणकोणते आहेत. मला तुलनेने इझी जाणारा विषय पॉलिटी. मला माहिती, मी कमी वेळात जास्त मार्क्सचं उत्तर काढू शकतो. नंबर दोन, जिओग्राफी. नंबर तीन, करंट अफेअर. ठीक आहे. आणि नंबर चार, हिस्ट्री. हे समजा माझे चार विषय आहेत, फेवरेट आहेत. तर मी काय करेन, पॉलिटीचे प्रश्न सुरुवातीला सोडवेल. मग पॉलिटीचा नंबर हा 85 पासून 100 पर्यंत असला तरी सोडवेल. नंतर जिओग्राफी, समजा जिओग्राफीचा क्रमांक हा 45 पासून 60 पर्यंत आहे तरी मी सोडून देईल, कारण की मला माहिती आहे मी 10 मिनिटात हे प्रश्न सोडू शकतो. करंट अफेअर असं समजू आपण की करंट अफेअर हे समजा 30 ते 45 आहे, ठीक आहे. आणि हिस्ट्री आहे की 70 ते 85 आहे. सो मी काय करेल, मी हे सोडून देईल, कारण की हे काय असतं, कमी वेळात जास्त मार्क्स देतं, ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, सर्व प्रश्न येतील इतका आपण हुशार नाही, तर आपण 3 राऊंड घ्यायचे. फर्स्ट राऊंड घ्यायचं जिथं तुम्हाला 100% उत्तर माहिती आहेत, ठीक आहे, म्हणजे तुम्ही शुअर आहात की नाही हेच उत्तर आहे. नंबर दोन, दुसरा मुद्दा असा आहे, या राऊंड मध्ये मी हे पहिले पार केलंय, आता बाकीचे प्रश्न सोडले. मग मी काय करेन, मग मी इतर जे विषय आहेत, समजा पर्यावरणाचे प्रश्न आहेत, त्यानंतर तुमचं सायन्स आहे, ओके, सो असे जे विषय आहेत असे, सो आणि इकॉनॉमिक्स आहे, ठीक आहे, डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, सो इकॉनॉमी, असे 3 विषय आहेत. हे तुम्ही घेतले, हे सोडवले, इथं पण 100% माहिती आहे ते सोडवले. आता झाला तुमचा राऊंड वन तयार. काय झालं, तुमचा राऊंड वन तयार झाला, जिथे 100% उत्तर माहित होते. मोजायचं, समजून घ्या, पहिल्या राऊंड मध्ये फक्त तुमचे 45 प्रश्न आहेत सोडवले तुम्ही, जे 100% माहिती आहे. आता ऑब्विस आहे, 45 वर डाळ शिजणार नाही, नाहीच लागत इतका कमी कट. आता मग दुसरं काय करायचं, दुसरं जायचं राऊंड टू वर. आता राऊंड टू जो आहे हा फार व्यवस्थित घ्यायचा आणि हा करायचा एलिमिनेशन मेथड. जी तुमची एलिमिनेशन मेथड आहे, या एलिमिनेशन मेथडवर हा राऊंड चालू द्यायचा. असतं ना की जिथे तुम्हाला 2 पर्याय माहिती आहे आणि त्या 2 पर्यायावरून एक पर्याय डिलीट केला जाऊ शकतो असं तुम्हाला माहिती आहे. सो असं करायचं, आणि हे या सिक्वेन्स मध्ये किंवा आता कोणत्याही सिक्वेन्स मध्ये केलं चालेल. मग समजून घ्या,
तुम्ही एलिमिनेशन मेथडनं काय केलंय, समजा 15 प्रश्न सोडवले, ठीक आहे. तरी आपण 60 वर जातोय. आता एक लक्षात घ्या, 60 पैकी 60 बरोबर असतील इतके हुशार आपण नाही. मग अशा वेळेस तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. मग घ्यायचा राऊंड 3, आणि राऊंड 3 हा फारच काळजीपूर्वक घ्यायचा. आणि इथं मग काय करायचं, मग जी तुक्केबाजी असते, ही तुक्केबाजी, पण तुक्के कोणाचेही लागत नसतात, थोडा बहुत अभ्यास पाहिजे असते. सो तुक्केबाजीवर हा सोडवायचा, असं पोहोचायचं. पण जर राऊंड 1 मध्ये एखाद्याचे 50-55 प्रश्न बरोबर आहे, 55, तर त्यानं राऊंड 2 घेतल्यानंतर काळजीपूर्वक हाताळावं. समजलं तुम्हाला? असं. अजून एक सांगतोय, जर पेपर डील होण्यासारखाच नाहीये, पेपर जमतच नाहीये, समजतच नाहीये, आता जमणारच नाही, असं जर असेल तर पेपरमध्ये धोनी बना. पेपर चांगला जोरदार सोडवा. का माहितीये का? तसाही पेपर जाणार आहे, तसाही जाणार आहे. चमत्कार तुमच्यासोबत एमपीएससी मध्ये तसा होत नसतो. म्हणून तुम्हाला सांगेल की सम टाइम तुम्हाला धोनी बनावं लागेल. असे 3 राऊंड असायला पाहिजे काळजीपूर्वक, आणि शांततेने पेपर सोडवा. मस्त 2 तास आहेत, 100 प्रश्न आहेत, व्यवस्थित सोडवा. कोणतीही घाई गडबड करू नका. पेपर 2 जो आहे, ठीक आहे. आता पेपर 2 ची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, तर हा क्वालिफाईंग पेपर आहे. पण सर्वात पहिले काय करायचं, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सोडवायचे, ठीक आहे. मॉरल सायकोलॉजी म्हणतात, तुम्ही कसा निर्णय घेऊ शकता ते सोडवायचे. हे 5 प्रश्न असतात, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याच्यानंतर मग काय करायचं, कॉम्प्रहेन्शनचा जो मुद्दा राहतो, आकलन, यामध्ये तुम्हाला येणारे पॅसेज सोडवा, ठीक आहे. आणि त्यानंतर मग रिझनिंग मॅथ कळेगा, असं करा, म्हणजे मॅक्झिमम आउटपुट मिळतोय. हे 12.5 मार्कचं वरदान तुमच्याकडे आहे, ठीक आहे. हे तुम्हाला मिळणार आहे. कॉम्प्रहेन्शन आहे आणि रिझनिंग मॅथ आहे, याला प्रॉपर पद्धतीने सोडवा. जास्त रिस्क घेऊ नका, 66 मार्क्स मिळेल अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आहे. चालेल. आता एक लक्षात ठेवायचं, आता 2 मेथड राहतात. काही मुलं काय करतात, पहिले अँसर गोल करतात, म्हणजे अँसर शीटवर काढतात, आणि नंतर काय करतात, नंतर अँसर शीटवर ओल करतात. गोल करतात असे, ही एक मेथड राहते. काही लोक वन टाइम करतात, पण काही लोक असे असतात माझ्यासारखे. मी काय करतोय, मी जेव्हा अँसर करतोय तेव्हा लगेच ओल करतोय. मला त्याच्यामुळे काय होतं, माझी अॅक्युरसी मेंटेन होते. कशी सांगतो, बऱ्याचदा असं होतं, राज्यसेवेत नाही होते, कंबाईन मध्ये होतं. मुलं काय करतात, 1 ते 50 पर्यंत क्वेश्चन सोडवतात आणि नंतर मग ते सॉल्व्ह करतात. आता आपलं कसं असतं समजून घ्या. समजा 35, 36, 37, 38, 39 आणि 40 असे असे प्रश्न आहेत, ठीक आहे. मग मी काय केलं, 5-5 चे ब्लॉक असतात, आणि असे 4 ओल आहेत, असे 4, ठीक आहे, असे 4. तर मी काय केलं, समजा मी हा 37 नंबरचा क्वेश्चन सोडला नाही, तर मग मी काय होतो, बऱ्याचदा काय करतो, 36चा गोल 37ला, 37चा गोल 38ला, 38चा गोल 39ला, 39चा गोल 40ला, म्हणजे आलं इथून सिक्वेन्स चुकत चुकत आहे. सो असे चान्सेस असतात. पण तरी तुम्ही काळजीपूर्वक सोडवलं तर काही टेन्शन नाही, दोन्ही पद्धती बरोबरच आहेत, व्यवस्थितच आहेत, ठीक आहे. असा काम माइंडेड राहून करू शकता. प्रश्न फार ट्रिकी असतात, राज्यसेवेचे जे प्रश्न असतात ना, हे ट्रिकी असतात. सो 1-2दा वाचायचे, स्पेशली सायन्सचे, आणि मग उत्तर द्यायचे, एन्शियंट मिडायवलचे. बाकी काही नसतं. अजून लांबलचक विधान असतं ते त्याचं उत्तर असतं, ठीक आहे. बऱ्याच विषयामध्ये वरीलपैकी सर्व हे उत्तर असतं. 2015 सॉरी 18, 19, 20 चे प्रश्न बघा. पेपरमध्ये 38, 40 वरीलपैकी उत्तर दिले, प्रत्येक वेळेस लागू होत नाही असं सांगतोय. अशा पद्धतीने पेपर डील करा, ठीक आहे. सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा, ठीक आहे. आणि नक्कीच यश तुमचं आहे, ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.